धर्माचे पालन करणे पाखांड खंड येची आम्हा
करणे काम बीज वाढवावे ना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन पान फिरे हेच करणे काम बीज वाढवावे ना नाही भिडभार तुका म्हणे साना थोर हेच करणे काम बीज वाढवावे ना महायोग वरं कुंडलिकाय दातुं इंद्रै समानन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयं ओय सकल विद्येचे अंतरण हे श्रीकरण श्री गुरूंचे ते नमस्कार मस्तक हे पाया धर्माचे पालन करणे अखंड खंड हे आम्हा करणे का बीज वाढवावे ना संत श्रेष्ठ जगवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा स्वतःचा अवतार कार्याचा हेतू काय हा स्पष्ट करणारा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडला. महाराज म्हणतात या भूतलावर येण्याचं आमचं प्रयोजन आमचा हेतू इतकाच आहे या जगासमोर धर्म हा आचरण करून प्रतिष्ठित करायचा आहे म्हणून धर्माचं पालन करायचं आहे आणि पाखंडाचं खंडन करायचं हे अनुषंगिक काम आहे. पाखंडाचं खंडन केल्याशिवाय धर्माचं पालन होत नाही. धर्माचं पालनच करायचं असेल तर पाखंडाचं खंडन केल्याशिवाय पर्याय म्हणावं तर हे एकच काम आहे किंवा त्याला दोनही आपण म्हणू शकता. तर महाराज म्हणतात हे आम्हाला करायचंय आणि हेच करायचंय यासाठी आम्ही निश्चितीने सांगतात. अर्थात तो धर्म ही धार्मिकता जगामध्ये प्रतिष्ठित करण्यासाठी त्या धर्माचं बीज आणि त्या बीजाचं रोपण झालं पाहिजे म्हणून तो धर्म विस्तार करण्यासाठी बीज वाढवावे ना. महाराजांचा वाढवावे शब्द जो आहे ना तो संप्रदाय कार्यासाठी धर्म कार्यासाठी काही ऊर्जा त्याच्या अंतःकरणामध्ये असेल त्याचं दर्शन घडवणार आहे. वाढवावे ना आणि त्यासाठी महाराज म्हणतात प्रसंगी तीक्ष्ण शब्दांचा उपयोग करावा लागला योग्य कार्यासाठी तरी महाराज म्हणतात ते शस्त्र वापरून प्रसंगी लहान थोर याचा विचार न करता भीड न पाळता स्पष्ट प्रमाण परंतु धर्म संस्कृती संत विचार ईश्वर भक्ती या जगामध्ये प्रतिष्ठित झाली पाहिजे ती घराघरात पोहोचली पाहिजे. महाराज म्हणतात श्री क्षेत्र शाश्वत संत श्रेष्ठ सोबत समाधी स्थानानं पुण्य पावन झालेली भूमी
संगमेश्वराच्या वास्तव्यात पावन असलेली भूमी, ज्या भूमीला शेकडो वर्षापासून अनेक उच्च संतांचे आणि लाखो वारकऱ्यांची पावले प्रतिवर्षी लागतात, अशी पावन भूमी पांडुरंगाकडे घेऊन जाणारी वाट आणि त्या वाटेवरचा हा प्रथम सोपान ही सोपान देवाची शास्त्र होती. आणि या भूमीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण झाली आणि त्या प्रीत्यर्थ शतकोत्तर अमृत महोत्सवी तुकोबारायांचा सोहळा संपन्न होतोय. हा सोहळा ज्यांच्या आधिपत्याखाली, ज्यांच्या संकल्पनेतून, श्रद्धेतून, परिश्रमातून आकारलेला आहे, वारकरी संप्रदायातील एक तेजस्वी, ओजस्वी आणि सेवेसाठी सदैव तत्पर अशा स्वरूपात म्हणजे श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज अर्थात छोटे. मला वाटतं विश्वमाऊली ज्ञानोबारायांना माऊलींच्या हातून मोठी कार्य करून यायची होती, म्हणूनच त्यांनी त्यांना सुरुवातीपासून नाव देऊन टाकलं छोटे माऊली, म्हणजे मोठी कामं तुमच्या हातून. आणि मग तो छोटा शब्द किती सार्थ आहे, कारण शेवटी जो माणूस स्वतःला सेवक समजतो, लहान समजतो, तोच महान असतो. आणि म्हणून माऊलींचं कार्य मला वाटतं या अभंगातला बीज वाढवावे नाम हे पद आणि माऊलींचं कार्य याच्यामध्ये तंतोतंत साम्य आहे. जगामध्ये आज माणसं आपल्या स्वतःच्या सुखाने थोडीशी संतुष्ट झाली की ती सुस्त सुद्धा होतात. मग त्यामध्ये विचारलं आपण, तुम्ही हल्ली काही उपक्रमांमध्ये दिसत नाही काय? मी मस्त हा ते दिसतच आहे की तुम्ही सुस्त झालात, त्याच्यावरून तुम्ही मस्त आहात हे आम्हाला का? कुठेही केलं की कीर्तनाला लोक मानधन देतात, हे आयोजन करा, धावपळ करा, लोकांना एकत्र करा, त्यासाठी सर्वांच्या पायाला लागून विनवणी करून अशी कार्य घडून आणा. त्यापेक्षा लोक आपल्या पाया पडतात, आपण रुबाबात जायचं, कीर्तन करून यायचं. मला वाटतं 90% लोक संप्रदायामध्ये एवढंच काम करतात, एवढंच काम करतात, त्याच्या कुणीकडे काम करत नाही. हा संप्रदाय वाढला पाहिजे, गावागावापर्यंत गेला पाहिजे. जगाला अनेक सोहळे होतात, सामान्य माणसांचे सुद्धा लाखो लोक जमून वाढदिवस साजरे होतात. सामान्य माणसांचे, विविध क्षेत्रातील माणसं, कोणी उद्योजक असेल, कोणी नेता असेल, अभिनेता असेल, संतांच्या विचारांचा प्रभाव जगावरती पडलेला आहे. माऊलींच्या विचारांचा प्रभाव, तुकोबारायांच्या विचारांचा प्रभाव, त्या संतांचे सोहळे वैभवशाली दिव्य का होऊ नये आणि त्यासाठीचे परिश्रम का घेऊ नये. आदरणीय माऊलींच्या मनामध्ये हा संकल्प प्रेरणा, आणि ती प्रेरणाच या सगळ्या सेवेला आकार देते. अर्थात माऊलींच्या एकट्यांच्या मनामध्ये हा संकल्प असून चालत नाही. पांडुरंगाच्या कृपेने, माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, सोपानदेव महाराजांच्या परम कृपेने असाच पवित्र संकल्प अंतःकरणात असलेले अनेक लोक समाजामध्ये असतात, पण ती विखुरलेले असतात. आणि वारकरी संप्रदायाला दिलेलं महत्वाचं काम संप्रदायातल्या तुमच्या माझ्यासारख्या सेवकांनी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. आणि ते काम कोणते तर मेळविली मानली वैष्णवांची. या वैष्णव समूहाला एकत्र करा, त्याची भावना, त्याचं बळ, त्याची भक्ती आणि त्यातून एक अध्यात्माची शक्ती उभी करा. भक्ती अंतःकरणात असलेले असावी त्या भाविक एकदा जोडले की त्यातून शक्ती उभी आहे. आणि मला वाटतं ते काम गावोगावी आपले सगळे वारकरी, टाळकरी, भजनी, भाविक आपण सगळे मंडळी हेच काम व्यापकत्वानं राज्य आणि देश पातळीवर भव्य
पद्धतीने व्हावं यासाठी आदरणीय ज्ञानेश्वर माऊली महाराज शरद हे सातत्यानं प्रयत्नशील आहे. म्हणजे आम्हाला हेवा वाटतो, कौतुकही वाटतं. एक मोठा उत्सव आता संपत नाही. साधारणपणे उत्सव आपण सगळेजण करतो, पण उत्सव झाल्यावर एक वेगळा थकवा असतो. नुसता शारीरिक नाही, तो थोडासा मानसिक बौद्धिकही येतो. पण मला वाटतं तो थकवा तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, कारण तुमच्या अंतःकरणामध्ये जो भक्तिभाव आहे, जो सेवा भाव आहे, तो तुम्हाला स्वस्त बसू शकतो. छत्रपती शिवरायांना स्वराज्य प्राप्तीसाठी सतत मोहिमांवर मोहिमा आणि त्याला थकवा नव्हता. अविश्रांत सेवा त्यांची सुरू. 18 पगड जातीच्या सगळ्या मावळ्यांना सोबत घेऊन तसं मला वाटतं अविश्रांत काम खूप काही घेण्यासारखं, शिकण्यासारखं संप्रदायातल्या तुमच्या माझ्यासारख्या अनेक वारकऱ्यांनी समोर आणि म्हणून शाश्वत. त्याचबरोबर या पंचक्रोशीतल्या भागातील सर्व भाविक मंडळी, पुरंदर तालुक्यासह बारामती तालुका असेल, हवेली तालुका आहे, मुळशी मावळ तालुका आहे, घोर वेगळा परिसर आहे. तिकडे इंदापूर शिरूर पर्यंत वारकरी मंडळी दुरून येत आहेत. आणि पुणे जिल्हाच नव्हे, पुणे शहरच नव्हे, आळंदी देवक्षेत्र नव्हे, तर महाराष्ट्रभरातून विविध भागातून वारकरी, टाळकरी, महाराज मंडळी, भाविक सर्व भागातून महाराष्ट्राच्या या ठिकाणी येत आहे. महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा निश्चित काही वारकरी पोहोचत आहेत. अत्यंत सुंदर दिव्य सोहळा संपन्न होताना आज दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे सोपवली. श्री संत सोपानदेवांच्या चरणी सेवा समर्पित करायची आहे. जगद्गुरु तुकोबाराय माऊलींच्या चरणी सेवा समर्पित करायची आहे. वारकरी संप्रदायातील महान मंडळी या ठिकाणी आहेत. ज्यांनी आत्ताच कीर्तनाला गोड गायनाला प्रारंभ करून दिला ते अरुण महाराज येवले गुरुजी असतील. म्हणजे जुने सहकारी गेले 25-30 वर्ष मुळशी मावळामध्ये जाताना सतत त्यांचा आवाज आणि त्या कीर्तनाच्या साथीचं काम करतो. त्याचबरोबर वारकरी संप्रदाय भूषण आमचे बशीरप्पा वांगी संस्थांचे, त्याचबरोबर उद्धवजी महाराज, मुंडे महाराज, आदरणीय महाराजांनी तर तेवढी गोड सुरुवात कीर्तनाची. खरं ते मागच्या आपल्या जिल्ह्याचा दीपावली एवढा तालुक्याचा उत्सव होता. आदरणीय चैतन्य महाराजांच्या कीर्तनाच्या दिवशी आम्ही आलो आणि महाराजांना यायला थोडा उशीर झाला. त्याच्यामुळे आम्हाला इतकं भजन ऐकायला मिळालं गोड. आणि आम्ही महाराजांना उशीर झाला ही गोष्टच विसरलो, त्या भजनात रमून गेलो. मला वाटतं ही ताकद वाढलेली आहे. भागातून मंडळी आहेत. आमच्या नगर जिल्ह्यातून नेवासे तालुक्यासह श्रीरामपूर, राहुरी अशा विविध तालुक्यातून मंडळी आज इथे उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे मोठे गुरुजी असतील, महाराज शेख असतील, कोसर भाऊसाहेब असतील, गणेशराव डोंगरे भाऊसाहेब असतील, आमचे आदरणीय शिवमजी महाराज खांडेकर आचार्य, ज्यांनी कीर्तन क्षेत्रामध्ये आधुनिकता आणि आध्यात्मिकतेचा संगम एकत्रित्या वापरलेला ते उपस्थित आहे. मुळशी मावळ भूषण आमचे दशरथजी महाराज मानकर आहेत आणि मुळशीची सर्व स्नेही मंडळी, पांडे भाऊ असतील, गांधी मामा असतील, सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर महाराजांच्या सेवेमध्ये हनुमानजींसारखे सदैव तत्पर आमचे सोनवणेच आहेत. आणि महाराजांचा जो सर्व सेवक वर्ग आहे, मला वाटतं सेवक वर्गासाठी एकदा टाळ्या वाजवा. तर माझ्याकडे साथीदार माणसं, जीवाभावाची माणसं असल्याशिवाय अशा स्वरूपाचा कार्यक्रम करणं तुम्हालाही अशक्य आहे. आणि मग ही चांगली मंडळी समर्पित भावनेला, त्याग भावनेला, ते टाळकरी मंडळी असतील, ते सेवक मंडळी असतील, वेगवेगळं योगदान देणारे योगदान नाते असतील, आपण सर्वांना धन्यवाद दिले पाहिजे. आज या सगळ्या मांदियाळीमध्ये आमचे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, गुरुबंधू मंडळी या पुणे जिल्ह्यात सर्व
दूर भागातून उपस्थित आहे. दोन्ही बाजूला सगळे मान्यवर आमचे चाळकरी वारकरी एवढे आहेत. आणि या सर्वांमध्ये दोन दिग्गज व्यक्तिमत्व आपल्यामध्ये भारतीय शास्त्रीय संगीतातले पुणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील ज्यांना भीष्माचार्य म्हणतात असे पंडित हरिश्चंद्र गवारे गुरुजी इथे बसलेले आहेत. ते आपल्या पुणे जिल्ह्यातच होते आणि खूप दिवसांनी पंडितची आपली भेट झाली, त्याबद्दल आनंद वाटतो. त्याचबरोबर दुसरे एक व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉक्टर भीमसेन जोशी यांना आयुष्यभर टाळ वाजवण्याची साथ, मग महाराष्ट्र भारत आणि जगभर जिथे कार्यक्रम झाले तिथे त्यांचा टाळ घुमला वारकरी संप्रदायाचा. ते मौली टाकळकर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं 97 वर्षाचे तरुण आहे आणि गवारे गुरुजींचं वय सुद्धा 80च्या आसपास नक्की आहे. दिग्गज मंडळी आहे आणि या सगळ्या अशा मानवीयाडीमध्ये आज सेवा करण्याचा तुकोबारांचा आनंद यासाठीच घेतला. तो उत्सव महाराजांच्या जाण्याचा आहे, पण जाण्याचा उत्सव कोणाचा होतो? ज्याचं येणं काही निश्चित कारणासाठी ठरलेलं असतं त्याचा जाण्याचा उत्सव होतो. महाराज आले कशासाठी? महाराजांनी अनेक ठिकाणी आलो म्हणे तुका मी नामाचा परमेश्वरानं काही कार्य करून काही हेतून इथे पाठवतो. तुका म्हणे मग धाडीले निरोपा मार्ग हा सुद्धा सर्व प्रमाण आपल्याला ज्ञात आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची स्वइच्छेने येतात म्हणून आलो शब्दाचा प्रयोग आहे. आलो आलो हे स्वातंत्र्य वाचक शब्द आहे. जीवाला म्हणता येत नाही, कारण जीव पूर्व कर्मानुसार जन्माला आलाय. आलो नव्हे, इच्छा असो वा नसो यावंच लागणार होत. देव आणलाय, जीव आलाय, संत आले. देव आणलाय आलेली उपाशी बळे करोडी खरे हरिदास. देव आणावा तरी मग हे भेट हे भेट असा अट्टहास संतांनी केला. तो बजवावा तो उजवावा तेव्हा तेव्हा वाढलाय. जीवाला ज्यावेळेस केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले असे आणि तयाचे भोगावया यावे देहावे. कर्म शेष राहिलं वासना आणि त्या वासनेला अनुसरून कर्म शेष असल्याप्रमाणे तो जन्म पुढे त्याला मिळतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संत हे आले. तो येण्याचा हेतू काय होता? सामान्य जीव जो आलाय त्याचा येण्याचा तसा काही हेतू नाहीये. त्याला इथे आल्यावर काही रस्ता सापडला तर सापडला भाग्य. आणि
अन्यथा त्याचं जीवन हे गोंधळातच निघून जातं. बहुशाखा हिरंताक्ष बुद्धयो व्यवसायिना, ज्याच्या बुद्धीला अनेक प्रकारचे गुमारे होतात, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, दररोज आता संगत होतो होय बादल. या मंडपात असलेल्या स्त्री पुरुषांनी भाविकाचे स्वतःला थोडं धन्य समजावं, भाग्यवान समजावं. कारण आपल्या बुद्धीमध्ये किमान असा भाव आहे, अंतःकरणात हा भाव आहे की आपण भजन करावं, आपण कीर्तन ऐकावं, आपण परमेश्वराची भक्ती करावी, आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं, आपण काहीतरी सद्गतीला जावं. या भावना मनामध्ये ठेवून काहीतरी भाविक मंडळी आपण धार्मिक कर्म करीत आहोत. अनेक लोकांच्या वाट्याला हे येत नाही. मनुष्य खूप काही पुण्यवान असावा, जन्मजन्मांतरीची असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री श्रीरामाची मायबाप आपल्याला सांगितलंय. तर आपल्या हातून सेवा घ्यायची की न घ्यायची हे सुद्धा परमेश्वराने ठरवले. मग ती टाळ वाजवण्याची भजनाची सेवा असो, अन्नदानाची सेवा असो, श्रमदानाची सेवा असो, पण ती घ्यायची की न घ्यायची परमेश्वराने जर ठरवलं असेल तर न घ्यायची, तर पत्रिकेचं नाव छापून सुद्धा बुद्धी बदलते. सर्वांची नाही हो, आईची बदलते, आईची बदलते. कारण देवाने ठरवलेलं असतं नको तुझी सेवा. आणि जर ती सेवा घ्यायची आहे ना, त्याला देव कुठूनतरी बोलावून घेतो की नाही मला तुझी सेवा हवी आहे. म्हणून दुर्योधनाने आग्रह केला होता श्रीकृष्णाला जेवून जा, त्यासाठी मुक्कामाची व्यवस्था केली. दुःशासनाचा मान उतरला, पण भगवान तिथे थांबले. कर्ण, शकुनी, दुःशासन, दुर्योधन चौघे जण श्रीकृष्णाला चर्चा असफल झालेली आहे. कृष्ण शिष्टाईसाठी आले होते, पण शिष्टाई काही यशस्वी झाली नाही. युद्धात समेट भरावारी भावना होती, पण दुर्योधनानं ऐकलं कृष्णाला मी निघालो, आपण जेवून जा एवढी तयारी केली. देव म्हणाले मी जेवत आणि जेवायचं असेल तर तुझ्याकडे तर जेवणार नाही, कारण तुझं माझ्यावर प्रेम नाही आणि मी दुष्काळातून आलेला. महाभारत स्वतः बघून घ्या सविस्तर, हे संदर्भ तुम्हाला तिथे भगवान म्हणतात जो घालणाराचं अत्यंतिक प्रेम असेल, तो जेवणाला अडचणीत असेल, अशा वेळी 2 बार जरूर घ्यावे. दुर्योधना तुझं प्रेम नाही, मी अडचणीतला नाही, तेव्हा मी जेवण घ्यायचं ठरलं तरी तुझ्या इच्छेला नाही, माझ्या इच्छेला नाही. विदुरजीला सांगितलं की जा विदुर काकाला जाऊन सांगा आम्ही तुमच्याकडे प्रसादाला येतोय. आणि विदुर काकाची धावपळ होत आहे. सोबतच्या लोकांना सांगितलं चला आपल्याला निघायचं. उद्धवाजी चलो विदुर बड़े मंदिर कौन काम के भाव आदर नहीं पाते. मोठा महाग आहे. कबीरदासांनी एका ठिकाणी म्हटलं भाव नहीं आदर नहीं नहीं नैनो में निर्दोष मत जाइए कंचन बरसत नीर. भाव प्रेम आपुलकी माणुसकी नाही,
अशा घरी सोन्याचा पाऊस पडत असला तरी जाऊ नका. आणि जिथे भाव है उस घर चले जाइए, 70 वर्ष कमी भाव प्रेम जिव्हाळा. विदुराच्या घरी वैभव नव्हतं पण भक्तिभाव होता. आणि त्यामुळे भगवान विदुरजींच्या घरी गेले. अर्थात तिथे गेल्यानंतर त्यांचा पाहुणचार स्वीकारला. मला ती कथा लांबवायची नाही. होता एक सांगायचं, परमात्मा ज्याची सेवा घ्यायची त्याची घेतो, तो बद्दलची सेवा घेत नाही. आणि म्हणून संत आग्रह करतात तेव्हा घ्यावी घ्यावी माझी सेवा. स्वतःला भाग्यवान समजा. आपल्या हातून काही सेवा परमेश्वर करून घेत असेल, त्याला काही माध्यम बनवत असेल, या जगतामध्ये काही सेवा कार्य निश्चित करून आलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्या जीवनातला संभ्रम झालेला असतो की काय करायचं इथे आलं. सामान्य जीवाला सेवा कार्य लाभलं तर भाग्यवान समजावं. कारण कोट्यावधी जीवामध्ये फार थोड्या लोकांना हे वाचलेलं आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटीच्या वर आहे. दरवर्षी किती लोक पारायण करत असतील? 1 कोटी तरी नाही. किती लोक भजन करत असतील? 1 कोटी तरी नाही. 13 कोटी किती लोक वारी करीत असतील? 1 कोटी नाही ना. तर 1 कोटीचाही आकडा अजून पार होत नाही. आपण म्हणतोय की बहुसंख्य लोक परमार्थाकडे वळले, पण आपण त्यातलं तुलनात्मक दृष्टीनं बारकाईनं जर पाहिलं तर ज्याचं भाग्य तेवढेच. आणि म्हणून तो बाराय मात्र आपलं कार्य निश्चित करून आलेले होते. मला वाटतं या जगामध्ये
परमात्मा आणि संत आपण कार्य निश्चित करू. भगवान या भूतलावर येण्याचं कारण सांगताना स्पष्ट सांगतात आपल्या सर्वांना माहिती. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे ऐसंशया कालानं अवतरेमि युगे युगे. हे ओळख आहे तो जगी विवेकी. धर्माची संस्थापना, दुष्टांचा संहार, सज्जनांचं संरक्षण यासाठी भगवान येतो. तसं जगद्गुरु तुकोबा सुद्धा ते सामान्य माणसाप्रमाणे मागील कर्म शिल्लक राहिलं म्हणून आलेले नाही. अहो, महाराजांचा अधिकार हा आहे की कर्मधर्म त्यांचा झाला आहे. त्या अधिकारावर पोहोचलेले मागणी जगद्गुरु तुकोबा. या भूतलावर ते आले आणि महाराजांना लोक विचारू लागले, महाराज नेमकं तुमचं इथे कर्तव्य काय? काही कर्तव्य जीवनात त्यांनी पार पाडले. महाराजांच्या चरित्राचे 3 टप्पे आपल्याला पाहता आहेत. एक संसारी तुकोबा आहे, संसार प्रपंचाची जबाबदारी सांभाळणारे तुकोबा आहे. दुसरे साधनानिष्ठ तुकोबा आहे आणि तिसरे सिद्ध किंवा संतत्वाप्रत पोचलेले तुकोबा आहे. येथे बालपणामध्ये सामान्य माणसाप्रमाणे त्यांचे जीवन बालसुलभ रीतीने काही जीवन गेलेलं आहे. बालपणी गेली गोरुषेची बारा महाराजांनी म्हणतात, 12 वर्ष गेली. पण तदनंतर मात्र महाराजांनी चांगल्या पद्धतीने विविध विषयाचं ज्ञान घेतलं. गणिताचं ज्ञान, अर्थशास्त्राचं ज्ञान, समाजशास्त्राचं ज्ञान आणि अध्यात्म ज्ञान आणि तत्वज्ञानाचं दर्शन हे तर त्यांच्या घरातच चालत आलं. अध्यात्म ज्ञान हे महाराजांना सुदैवानं बाहेरून घेण्याची आवश्यकता नव्हती. सहज वडिला होती सेवा म्हणून पूजितो आहे. माझ्या वडिलांची विरा केला देवा. तुकोबारांनी भोळं भाबडं व्यक्तिमत्व नव्हे बरं, जे तुमच्या आमच्या मनामध्ये कधीतरी आपण असं येथे जेवढे संत आपले थोर होऊन गेले ना, तिथे भोळे भाबडे आणि यांना काही व्यवहार समजत नव्हता वगैरे असं मानायचं काही कारण नाही. ज्या तुकोबारांच्या युक्तिवादापुढे रामेश्वर शास्त्री सारखे प्रकांड पंडित सुद्धा थकले आणि तुकोबार आहे काय वेदाचा तो अमासीच ठावा असं म्हणणारे तुकोबा आहे. अनेक गोष्टी महाराजांच्या जीवनात वैशिष्ट्य आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी अनेक शास्त्रांचं ज्ञान घेतलं आणि संसार प्रपंचाची जबाबदारी मला वाटतं प्रत्येक तरुणानं तुकोबारायांचं संसार प्रपंचाचं हे चरित्र सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. महाराजांनी परमार्थ कसा केला याचा आदर्श तर घ्याच, पण महाराजांनी संसार कसा केला याचा सुद्धा आदर्श घेण्याचा कसा केला मला वाटतं. महाराजांच्या चरित्राकडे आपण पाहिलं तर त्यांचे 4 स्रोत होते अर्थार्जनाचे. एक स्रोत होता शेतकरी म्हणून शेतीचा, मोठी शेतीवाडी होती आणि पूर्वीच्या काळी धन धान्य समृद्धी पीक पाणी. 1630 साली पडलेला दुष्काळाचा अपवाद होता. पुष्कळ चांगल्या पद्धतीचा निसर्ग होता, पाऊस पाणी होता. शेतीचा पहिला स्रोत होता महाराजांचा उत्पन्नाचा. दुसरा स्रोत होता दुकानदारीचा आणि दुकानदारी दोन्ही पद्धतीची होती. किरकोळ ही विक्री होती आणि ठोकही विक्री होती. नाही वारकरी संप्रदायाचा साधू किरकोळ विक्रीच्या यादी घालूच शका. वारकरी संप्रदायाला साधू म्हणजे होलसेल विक्रेता. संत सज्जने
संत उदार शुभमजी महाराजांनी सकाळी सोबत होतो आमच्या अनेक वारकरी सरकारी होते. सकाळच्या कीर्तनात ते म्हणालो साधू दोन गोष्टी शोधून दिसतो, एक तर तो उदार असावा नाहीतर तो उदार असावा. याच्या पलीकडे तिसऱ्या कोणत्याच कॅटेगरीत साधू शोधून दिसत नाही. साधू एक तर असा असावा की त्याला कशाचीच तमा नसावी, अन्न वस्त्र आणि कशाचीच नसावी. एक तर पूर्ण उदास, या जगाला पूर्ण त्याहून बाजूला जाते उदास. जगामध्ये जर राहणार असेल तर जे जे आपल्यासाठी लोक देत आहेत ते जगाला पुन्हा अर्पण करायचं. माऊली सारखा पुन्हा उदार असा संत उदार उदार अनंत भंडार. दुसरा स्रोत होता तिसरा स्रोत होता महाराजांचा, तो म्हणजे सावकार. बँका नव्हत्या आणि त्यामुळे सावकार हे योग्य पद्धतीनं व्याज घेऊन थोडं व्याज घेऊन लोकांच्या गरजा भागवत होते. एक प्रकारचं चांगलं काम करत होते. कोणतंही कार्य बदनाम जेव्हा होतं, कोणती प्रक्रिया बदनाम जेव्हा होते ज्यावेळेला ती अनिती त्यामध्ये येते. सावकारची वाईट नव्हती कधीच, बँकाच नव्हत्या. विचार करा, सावकार होते म्हणून तर ते कर्ज त्यांना आल्या कधी इंग्रजांच्या नंतरच आल्या बँकांचं आगमन. आणि म्हणून तुकोबारायांच्या घरी सावकार तिसरा आणि चौथा महाजनकी होती. त्या महाजनकी काही त्यांना मिळत होती. अशा पद्धतीनं उत्तम रीतीनं प्रपंच तरुण वयामध्ये संयमानं शहाणपणानं कष्टाने करावा. तरुण वयामध्ये कष्ट करायला कारण ते वय कष्टात आहे. तरुण वयामध्ये संयम घडू देत नाही, कारण संयम घडला की सर्व सत्यानाश. बोलताना, वागताना, निर्णय घेताना, नाते संबंध जोडताना प्रचंड विवेक आणि संयम. म्हणून तुकोबारायांचं जीवन संसारिक जीवन हे आदर्श. पण पुढे दुष्काळ पडला, आई वडील गेले, थोरला भाऊ विरक्त होऊन गेला, थोरला भावाची पत्नी मारली दुष्काळामध्ये, स्वतःची पत्नी आणि मुलगाही मारला. घरातल्या 5 माणसांचा मृत्यू झाला, एक माणूस घरातून निघून गेला. म्हणजे 6 माणसं अवघे 4 वर्षाच्या कालावधीमध्ये डोळ्यासमोरून निघून गेली. 6 माणसं महाराजांना हळूहळू विरक्तीकडे वाटचाल महाराजांची सुरू झाली. कारण पूर्ण पिंड जो होता तो मूळचा धार्मिकच होता, भक्तीचा पिंड होता. आणि ज्याचा भक्तीचा पिंड आहे तिथे विरक्ती ही गळ्यात माळ घातल्याशिवाय राहत नाही. विरक्ती दुसरी राहण्याची लागत नाही, आपोआप येते. इथे बसलेल्या अनेक वारकऱ्यांना सज्जनांना हा अनुभव सहज विरक्त होत चालतात. सहज घ्या नको म्हणतात, त्या गोष्टीचा सहज त्या असा. आणि म्हणून विरक्ती हळूहळू सुरू झाली. मला वाटतं महाराजांचं संसारी जीवन आणि त्या विरक्तीतून अर्थात भक्ती अंगीकारलेली आहे.
भक्तियुक्त अंतःकरणाने आता भगवंताचं भजन पूजन पूर्वीपासून करत होते, अधिक सुरू झालं. आणि त्या भक्तीची तिसरी गोष्ट विरक्ती आली. आणि त्या विरक्तीनच महाराज आता इतके विरक्त झाले की तुका म्हणे आता उरलो उपकारात होता. ते बघावं वाटतं कशी आहे. बालपणी 12 वर्ष वाया गेले म्हणणारे तुकोबा आहे, संसार नेटानं करणारे तुकोबा आहे, पुढे वार वडिलांची भक्ती परंपरा असणारे तुकोबा आहे. पण अशा एका स्थितीला येऊन पोहोचले की आता दिवस चारी आता उरलो उपकारा. मला वाटतं आजचाच वापरून द्यावा. महाराजांच्या सिद्ध आणि संतत्व या ओढावर आल्यानंतरचा या जगताचं कल्याण करायचं आता एवढाच एक हेतू राहिलाय ना. प्रपंचाकडे दृष्टी आहे. महाराज म्हणतात आता हे पवित्र काम परमेश्वराने माझ्या पदरी घातलंय तर प्रपंचाकडे लक्ष देण्याचं कारणच उरत नाही. मला वाटतं नेहमी योग्य गोष्टीसाठी आपण सामान्य गोष्टींचा त्याग करत असतो. कीर्तनाला येताना सुद्धा काही कामांचा त्याग तुम्हाला करावाच लागला ना. दुकानात जायचं होतं, पाहुण्यांना भेटायचं होतं, शेतात जायचं होतं, दवाखान्यात कोणाला तरी घेऊन जायचं होतं. असे छोटे मोठे अनेक काम सगळ्यांच्या पाठी होते. पण नाही, माऊलींनी सत्ता ठेवलाय सोपानदेवांच्या पुण्यभूमीमध्ये आम्हाला जायचं नाही. आजी मी टाकून आले सकाळी गोपीदास असं म्हणते. तसंच काही ना काही त्याग केल्याशिवाय परमात्म्याचा योग येत नाही. त्याच्या दर्शनाचा ध्यानात आलं की मला परमेश्वरानं प्रपंचासाठी पाठवलेलं नाही, परमार्थाचं एक मोठं उद्दिष्ट देऊन पाठवलंय. आणि म्हणून जाणो हे संसार परमेश्वरानं आपल्याला दिलेली नेमकी भूमिका काय ती ज्यांना कळते आपल्या जीवनामध्ये योग्य कार्याची निवड करून त्या कार्यात सफल होत असतात. आपली निवड कशासाठी आणि ते आपल्याला जाणवत असतं. त्याचे काही संकेत जीवनामध्ये आपल्याला मिळत असतात. सगळी माणसं काही ग्रामपंचायत सदस्य व्हायला जन्माला आलेले असतात. काही माणसं गावामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी सुद्धा जन्माला आलेले असतात. सगळ्यांनी ग्रामपंचायतीच्या समितीत यावं का, काही मंदिराच्या समितीत यावं, काही भीती सोडायच्या समितीत यावं, काही आंदोलनाच्या समितीत यावं. हा संकेत परमात्म्याचा आहे. म्हणजे तिथेही जरा भांडणं कमी होतील ना खुर्चीवरून, त्यासाठी होतं. पुण्यधर्म केला, अधिक पुण्यकर्म कसं करता येईल याच्यावरच आता लक्ष केंद्रित केलं. अशा अवस्थेमध्ये असलेले तुकोबा आहे. कोणीतरी विचारलं महाराज या लोकांमध्ये तुमच्या येण्याचं उद्दिष्ट नेमकं काय आहे? त्याचं उत्तर महाराज
आपली वेळ तर तशी संपली. आता 8:15 ठीक आहे. समाज या ठिकाणी होतो. सकाळी तुकोपनिषद पंचमवेद ज्याला म्हणतात, सकाळचं पारायण, पुन्हा कथा आहे आणि लागोलाग पुन्हा कीर्तन, अन्नदानाची सगळ्या सेवा आहे. आणि त्याच्यामुळे वेळेचं बंधन पाळणं हे सर्वच आयोजकाचं वक्त्याचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. या उद्दिष्टाने एक 5-10 मिनिटांमध्ये समापन करतो. तुकोबारायांना धर्माचं पालन करण्यासाठी पालन अभंगातला शुद्ध जो पाठ आहे तो पालन अशा स्वरूपात आपण म्हणतो, पालन म्हणतो, अर्थ तोच आहे. धर्माचं पालन म्हणजे नेमकं तो धर्म म्हणजे काय? त्याचं पालनच का करावं? वाचन करू, व्याख्यान करू, पालनच कशासाठी काय? आणि काही शंका आहे. आणि त्या धर्म पालनानं नेमकं काय घडणार आहे? धर्म काय आहे तर मला असं वाटतं, अनेक ऋषी मुनींपासून ते आज संतांपर्यंत धर्माची व्याख्या सर्वांनी केली. धारणा धर्म नित्याहू धर्म धारयते प्रजाः. धर्म प्रजेची धारणा करतो, प्रजेला एक व्यवस्था निर्माण करून देतो. एका ठिकाणी फार सुंदर म्हटलंय, धर्मो रक्षती रक्षिता. जो धर्माचं रक्षण करील धर्म त्याचं रक्षण करतो. रामायणामध्ये रावण सीतेला चोरून येऊ शकला, पण तो सीतेला काही हानी पोहोचू शकला नाही. सहज प्रश्न पडतो की सीतेचं रक्षण तिथे कोणी केलं? राम नाही, लक्ष्मण नाही, जवळ कोणी नाही आहे. रावणाला चोरून गेलेला आहे. राम लक्ष्मणाच्या गैरहजेरीमध्ये सुद्धा आणखी एक शक्ती सीतेच्या सोबत होती, आणि ते म्हणजे सीतेच्या धर्माचरणाची करण्याची शक्ती तिच्या सोबत होती. आणि तिच्या धर्माचरणानंच त्या तेजानं रावण कोणतेही दुष्कृत्य करू शकला नाही. 6 महिने सीता अशोक वाटिकेमध्ये लंकेमध्ये राहिली, परंतु ती सुरक्षितपणे त्या ठिकाणी, अर्थात रामाच्या वियोगामध्ये दुःखी होती, परंतु ती सुरक्षित राहिली. कोणी रक्षण महाभारतातल्या द्रौपदीचंही रक्षण तिच्यातल्या धर्मानेच तर केलं. धर्म नावाचा पती सुद्धा नाईलाजानं बसून होता, पण धर्म नावाचा पती बसलेला असला तरी धर्म नावाचं तत्व मात्र झोपलेलं नव्हतं. आणि मग तिला तेव्हा हात सांगितले, कोठे
भगवान आले आणि द्रौपदीसाठी वस्त्रावतार वस्त्रहरणी वस्त्रे कैसी घाली मागून ही कथा माहितीच आहे आपल्याला. कथेचं स्मरण फक्त एवढ्यासाठी करून दिलं की द्रौपदीचं रक्षण तिच्यातल्या धार्मिकतेनं केलं, तिच्यातल्या पुण्यकर्मांनी केलं. आपण शेतकरी कष्टकरी माणसं वस्तू जपून वापरतो. आपण मला श्लोक महाराजांनी म्हटलं छान वाक्य सांगितलं चंद्रशेखर महाराज. जीवनामध्ये सुख सुद्धा तुम्हाला देवाने मोजून दिलेली आहे. ती पटापटा भोगायची का तुम्ही हळू भोगायची आहे तुम्ही जीवनातले सुख भोग सुद्धा जपून भोगा, म्हणजे ते उद्याच्याला शिल्लक राहतील. सगळा डान्स एकाच दिवसात करून घेऊ नका, आयुष्य पुढे उद्ध्वस्त होईल. डीजे बोलवायचं सगळी सुख एकाच दिवसात बाहेर काढायची. अशी माणसं लवकर हताश होतात, उदास होतात, उद्ध्वस्त होतात. कायदा कोणी करू शकत नाही, ईश्वरीय कायदा. सगळं जे काही मोजूनच दिलेलं, श्वास मोजून दिले, सुखही मोजून दिलेले, दुःखही मोजून, नवे जमा जे काही टाकायचं ते टाकून दिले अगोदर. मला असं वाटतं अनेक गोष्टी आपण जतन जीवनामध्ये जतन करून ठेवावं. ते पुण्य, ते आशीर्वाद आपल्याला योग्य वेळी उपयुक्त ठरतात, ते अत्यंत मोठं पाठबळ देतात. आणि म्हणून धर्म रक्षक धर्म हा पालन करणाराच रक्षण करतो. त्यामुळे आपण धर्माचं पालन करावं, धर्माचं रक्षण करावं. धर्म म्हणजे तरी काय आहे? धर्म म्हणजे दुसरं काही नसून आपल्या जीवनामध्ये जे आदर्श नियमावली आहे, मा हिंसा सर्वभूतानि, अशी जी एक एक धर्मतत्व आपण डोळ्यापुढे आले. जीवांची हिंसा करू नये, असत्य बोलू नये, चोरी करू नये, सेवा करावी, पुण्य करावं, सत्कर्म करावी, वडीलधाऱ्यांचा आदर करावा, आई वडिलांची सेवा, ईश्वराची सेवा, ही सगळी धर्मतत्व आहे, धर्मातली मूल्य आहे. त्याला आजच्या भाषेमध्ये ह्युमन व्हॅल्यूज म्हणतात, जीवन मूल्य म्हणतात. तीच तर धर्माला शिकवतो. आणि मूल्य शिक्षण सरकार सुद्धा देत आहे. फक्त सरकार त्याला धर्म शब्द त्यातला काढून घेते. म्हणजे आम्ही धर्म निरपेक्ष राहून का होईना, पण आमच्या अपेक्षेचं शिक्षण ते आरमध्ये जे संतांचे विचार आहे, जे ग्रंथांचे विचार आहे, ते जर या नव्या पिढीच्या शिक्षणामध्ये उतरले तर मला वाटतं खूप काही क्रांती आणि बदल जगामध्ये नाही. नुसतीच आधुनिकता हीच गोष्ट जगासाठी गरजेची नाही, तर आध्यात्मिकता सुद्धा. मला आपल्याला विचारायचंय, घराचा पाया महत्वाचा का घराचा कळस महत्वाचा? कळसाची गरज आहे, वरच्या इमारतींची गरज आहे, त्याच्याशिवाय निवारा मिळत नाही. या सगळ्या निवाऱ्याला आश्रय जो आहे, आधार जो आहे, तो पाया. आध्यात्मिक ज्ञान सर्व ज्ञानाचा आणि मानवी जीवनाचा पाया आहे. म्हणून गीतेमध्ये त्याला नित्य म्हटलं. सुरुवातीला मी बोलून गेलो, अध्यात्म ज्ञान नित्यत्व. नावाला सुद्धा पाहिजे जे लेखने सकळ चरण कमल निज धर्म हा सुखडा नाम उच्चारून घडघडा भक्तीचा समुद्रा हा भव सिंधू तारक हा भव सगळा पाणी. निज धर्म हा चोखडा. आमच्यासाठी धर्माचा एकच
उपाय आम्हाला दिसतोय तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण. या कलियुगामध्ये धर्म धार्मिकतेचं सर्वश्रेष्ठ साधन कोणतं? कलियुगामध्ये करावे ते नारायण देईल भेटी. धर्माचं आचरण करण्यासाठी सुलभ आणि श्रेष्ठ साधन म्हणजे नामस्मरण. आम्हाला पालन करायचं आहे. वाचन का नको, व्याख्यान का नको. महाराज म्हणजे वाचन करू, व्याख्यान करू, कीर्तन करू, पण पहिल्यांदा पालन करू. कारण पालन केलं तरच वाचन, व्याख्यान, कीर्तन हे परिणामकारक होईल. पालन जर नाही केलं, नाथ महाराजांकडे एक मावशी आली मुलाला घेऊन, महाराज गोड फार खातात, त्याला समजून सांगा याचं गोड खाणं बंद करा. महाराजांनी स्वतः गोड खाणं महिनाभर बंद केलं. पैशावर सांगितलं होतं महिनाभर आम्ही घेऊन या मुलाला. आला घेऊन आणि मग महाराज म्हणाले बाबाला गोड खाऊ. पोषात दंत होतात स्वतःमध्ये, जखमा होतात अंगावर. आणि म्हणून गोड कोणती गोष्ट अति सर्वत्र घडलेली सांगितलं समजून. बाईसाहेब म्हणाले महाराज मला 1 महिन्याने पुन्हा काय यायला लागलं, हे सगळं मागच्या महिन्याला का सांगितलं नाही? म्हणे बाई तोपर्यंत मला ते सांगण्याचा नैतिक अधिकार नव्हता, कारण मी स्वतः गोड खात होतो. या मुलाला कसं सांगितलं की गोड खाऊ नको. जोपर्यंत काही तत्वाचं पालन आपण जीवनामध्ये करत नाही. एका गावामध्ये सप्ताह ठेवला, एक महाशय भाषण करायला उठले. खूप चांगली गोष्ट आहे, मोठा उत्सव आपल्याकडे होतोय. जबाबदारी घ्या, कोणी अन्नदान करा, कोणी भजन करा, कोणी श्रवण करा. आपल्याला ही संधी पुन्हा यायची नाही. सगळं झाल्यावर एक मित्र त्यांचे म्हणजे दादा चांगलं भाषण झालं तुमचं, पण तुम्ही याच्यातलं काय करणार आहात? मला नेमकं फिरायला जायचं, सुट्टीचा दिवस आहे, आता मी कसं काय थांबू, भाषण कशाला करून द्यायचं ना. काही माणसं बोललो भाषणात बोलता मुक्तीला कृतीची जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्या शब्दांना धार येत नाही. ते शब्दही महत्वाचे करत नाही, ते बोल नसतात. आणि आम्हाला पालन अगोदर करायचंय आणि नंतर धर्माविषयी कीर्तन करायचे, व्याख्यान करायचंय. आणि धर्माचे पालन जाता सांगून जाईल 1 मिनिटामध्ये. आपल्या घरामध्ये धर्माचं पालन असू द्या. आपल्या मुलालेकरांचं, घरातल्या वडीलधाऱ्यांचं, घरातल्या तरुणांचं प्रत्येकाने स्नान झाल्यानंतर देवघरात 5 मिनिट प्रवीणा गेलंच पाहिजे. देवाला नमस्कार केला पाहिजे. तुम्हाला जे म्हणता येईल थोडस नामस्मरण केलं पाहिजे. आपल्या भोवतालचं मंदिर असेल गावातलं, दररोज जा, नाही जमलं तिला आठवड्याच्या काहीतरी नियम करून द्या. या वारी कोणी सोमवारी जाईल, मंगळवारी जाईल, कोणी गुरुवारी, शनिवारी जाईल, कोणी सुट्टीच्या दिवशी रविवारी जाईल. पण एक नियम लावून घ्या स्वतःच्या परिवाराला की अमुक या दिवसाचा मी करीन, माझ्या परिवारासह मी मंदिरात दर्शनाला जाईल. कारण परिवारासह जाण्याचे फायदे अनेक प्रकारचे वाद वितंडवाद हळूहळू तुम्ही एकत्र भजनाने एकत्र भोजन करावे करताना त्यावेळी 90% प्रॉब्लेम परिवारात दूर होतात. त्यामुळे देवदर्शनाला जाताना शक्यतो परिवाराला लेकरा बाळाला सहजा की लेकरा आयुष्यभर तो संस्कार घात होतील. आज तुमच्या माझ्यासारखी काही माणसं या मंडपात आहे, कुठेतरी आपल्या वाडवडिलांनी घोटाला धरून आपल्याला कधीतरी मंदिरात नेलं होतं, भजन कीर्तनात नेलं होतं आणि तो संस्कार आज आपल्या रीती घेऊन आला. सहज वडिलावर असं. आणि नंतर माझे आपले सर्व साजरे करा. ग्रंथांचं वाचन करतात, सेवा, मोठ्या प्राण्यांची सेवा, जे जे आपल्या धर्मात सांगितलंय त्याचं पालन जर झालं तर मला वाटतं वेगळे नमस करावे लागणार नाही आणि वेगळ्या गोष्टी जीवनामध्ये काही तोडगे काही कामही करायची गरज पडणार नाही. इतक्या सहजतेमध्ये आणि नारायण आला की तो लक्ष्मी सहित असतो. धन्य धन्य ते वैष्णव सगळं जेथे लक्ष्मी सहित करणे पाखंड. तुकोबारायांनी अनेक वेळा चुकीच्या विषयावरती प्रहार केला, त्याचं खंडन केलं. हो या गोष्टी महाराजांना मान्य नव्हत्या. सोगे चालले काही
जिथे विद्वत्ता आहे परंतु भक्तिभाव नाहीये, महाराजांनी तिथे त्याचं खंडन केलं. महाराज म्हणतात जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोशी दैवाचा पुतळा, अनेक नाही माझे अनेक जे नास्तिक होते मौलिक तुम्ही तुकोबारायच्या या कार्यावर पुढे येत आहे ते वाढवण्याचे काम करत आहे. अत्यंत कोवळ्या आणि संकुचित मनावाल्याचं काम नाही आहे, ते तर राबून जाईल. कारण मी असे वारकरी पाहिले सल्लगी आळंदी आपल्या सगळ्यात 4 वारकरी जरी त्यांच्या घरी आले ते बावरून जातात. बावरून याला कुठं झोपू कुठं बसू याला कसं जेवतो बावरून जातात. 4 वारकऱ्यांची सेवा त्याला करता येत नाही. मला वाटतं सासवडकरांना या पुरंदर तालुक्याला सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे की महाराष्ट्रातल्या 6 वारकऱ्यांना संकल्पाला साजेच काम तुम्ही या ठिकाणी सर्वजण करताय. खूप धन्यवाद देतो. एक वारकरी संप्रदाय म्हणून आपल्या सर्वांचं कौतुक करतो. वारकरी म्हणून मलाही त्याचा आनंद वाटतो. या भागातले अनेक वेळा आणि या भागातला परमार्थही पाहिजे. हा वारकरी कडकरी परंपरेचा परमार्थ करणारी गावं अनेक या भागातल्या पोरायची मंडळी बसलेली आहे. अनेक वेळा त्यांच्याकडे वारकरी तालुक्यात असते इकडे कीर्तनाला येणं झालं तर चांगली मंडळी आहे. आता नैशी मावळकर अगदी कित्येक वर्षापासून ज्याला येणं ठरलेलं या सगळ्या मंडळींना आम्ही पाहत आलोय. असाच परमार्थ निष्ठेचा श्रद्धेचा आपल्या त्यासाठी काही उपाय करतोय. ते विष्णुत्तरे हाती घेऊन संतांना बोलावं कठोर बोलावं ही भावना नसतेच. मुली कुठल्याही आईला लेकराला मारावं रागवावं ही भावना नसते, पण काहीतरी त्याच्या हितासाठी तिला कधीतरी रागवावं लागतं. तसं संत महात्मे सुद्धा उसना रागा आणतात. तुकोबाराय सुद्धा कधीतरी थोडेसे कठोर बोलतात. तीक्ष्ण हाती घेऊन काही करताना महाराज म्हणतात लहान मोठा जवळचा दूरचा हा भेदभाव मानवाने करत नाही. त्यामध्ये दृढ ठेवण्याचं काम
हे श्यामा करणे का बीज वाढवावे नाम परमादरणीय वारकरी संप्रदायाच्या श्री हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांच्या आधिपत्याखाली परमश्रद्धेय गोसावी महाराज यांच्याही मार्गदर्शनात आपल्या शाश्वत देवस्थानाचे आदरणीय गोसावी महाराज त्याचबरोबर देहूस जगद्गुरु तुकोबारायांच्या अध्यात्म विचार परंपरेतील वंश परंपरेतील पूजनीय संत मंडळी महाराज सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांच्याही मार्गदर्शनात आणि उपस्थित आपण सर्व मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार आमचे सर्व गुरुबंधू आदरणीय महाराज मंडळी टाळकरी मंडळी सासवड आणि या संपूर्ण भागातील परिसरातील वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी योगदान देणारे आपल्यासारखी सर्व महनीय मंडळी माता भगिनी त्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी सेवा आदरतो. रामकृष्ण हरी. हरिभक्ती परायण